मी कशाला मस्का मारेन तुला? मी तुझा इंटरव्ह्यू घेणार आहे ना, मला काकांनी सांगितलंय त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो ना, तो छान छान बोलतो, पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. अगं हे मी तुला मस्का मारायला हे सगळं आणलं नाहीये. मग कशाला आणल्यास? हे असंच म्हणजे आज बाहेर जाणार आहोत ना आपण. मग म्हणजे आज फर्स्ट डेट आहे ना आपली, परी आणि फ्रेंडची फर्स्ट डेट. मग काय हे असं. ठीक आहे, पण मी हा ड्रेस घातला म्हणजे माझा होकार आहे असं समजू नको. हा आईवर गेली आहे. काय पुटपुटलास? काही पुटपुटलो नाहीये मी, फक्त हेच सांगतोय की वहिनी कमेन. अरे मी ना कूल डाऊन. काय झालंय? बस बस इथे. वहिनी तुमचा ज्यूस. आत्ता लक्षात आलं? पिऊन टाक. काय झालंय? वहिनी मी ना यश आणि परीचं बोलणं ऐकलं. मग यश परीशी बोलताना किती घाबरून जातो आणि त्याच्या आवाजातही ना असं टेन्शन जाणवतो. हे सांगायला आलीस तू इथे? कितीदा सांगितलंय मी तुला, कोणाचंही बोलणं चोरून ऐकायचं नाही, आणि यशचं बोलणं ते चोरून ऐकायचंच नाही. सांगितलंय ना मी तुला. हो नाही हो, मी यापुढे असं बोलणं चोरून ऐकणार नाहीये. इनफॅक्ट तसं ऐकायची गरजच नाही पडणार आहे, कारण आजच फायनल होणार आहे ना. काय? आज ना परी यशचा इंटरव्ह्यू घेणार आहे, आणि यश जर का तो इंटरव्ह्यू पास झाला ना तर मग लग्नाचं नक्की. व्हॉट? हो, यश आज परीशी बोलून लग्नाचं फायनल करणार आहे. वहिनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अहो वहिनी बघा, आता सगळं काही तुमच्या मनासारखं होतंय. याचा अर्थ आता तुम्हाला लवकरच तुमचा हिस्सा मिळणार आहे. गाणं बंद का केलं? पप्पा आय एम सॉरी. ते गाणं ऐकता ऐकता तुमची इतकी छान तंद्री लागली होती ना, म्हणून गाणं बंद केलं. नाही म्हणून हाक मारलेली. म्हटलं तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको ना. बाय द वे, आज खूप महत्वाचा दिवस आहे म्हणून मी तुम्हाला बोलवायला आले. काय आज? हे सण आहे? नाही. मग काय वाढदिवस आहे कोणाचा? नो पप्पा, आज त्याहीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट डे. यु नो, आज फायनली यश नेहाला लग्नाची मागणी घालणार आहे. अरे वा. पण हे त्यांनी मला का नाही सांगितलं? तुला सांगितलं? हो. म्हणजे नाही, पण म्हणजे तसं म्हटलं तर हो, पण म्हणजे म्हटलं तर नाही. नाही म्हणजे काय ना पप्पा, ऍक्च्युली यशने तसं कुणालाच काही सांगितलेलं नाहीये. ते आपल्या मिथिलाने ऐकलं. चोरून? दॅट्स नॉट इम्पॉर्टंट पप्पा. आय मीन इट्स अ हॅपी ओकेजन. आणि यशचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्या आनंदाच्या क्षणी आपण सगळे त्याच्याबरोबर असलो तर त्याला खूप आनंद होतो. स्पेशली तुम्ही त्याचे फेवरेट असून आहात. सो ह्या अशा प्रसंगी तुम्ही जर तिथे हजर असलात ना पप्पा, तर आय विल बी व्हेरी हॅपी. पप्पा, आपण ना त्याच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करूया, ओके? यश लग्न करतोय म्हटल्यानंतर मला इतका आनंद होतोय ना. मी खरं तर नेहासाठी शॉपिंग करायला घेतली आहे. बिलीव्ह मी, आय यश माझ्या मुलासारखाच आहे. बरं, मग काय? आय मीन इट्स टाइम टू सेलिब्रेट. तुम्हाला असं वाटतंय का की ह्या आनंदाच्या क्षणी मी काही वेडं वाकडं करणार आहे? पप्पा, नेहा आपल्या घरी येणार आहे याचा मलाही खूप आनंद आहे. आणि आज जेव्हा नेहा यशला होकार देईल ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मला माझ्या डोळ्यांनी बघायचा पप्पा. सो आपण त्याला ग्रँड सरप्राईज देऊया. प्लीज प्लीज चला ना.
ठीक आहे. कधी जायचंय? आता निघायचंय? नाही नाही, आता नाही, मी तुम्हाला कळवते. टेबल ना असं लहान मुलांना आवडेल अशा पदार्थांनी भरलेला पाहिजे. ओके, पिझ्झा विथ एक्स्ट्रा चीज, बर्गर्स, फ्राईज. ओके, फास्ट 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 घेऊन जा. ओके. हाय बॉस काका, तुम्ही इकडे कसं काय? आता स्पेशल गेस्ट येणार म्हणल्यानंतर वेलकम सुद्धा स्पेशल पाहिजे की नाही? हो हो, बरी काय मस्त ड्रेस आहे का तुझा, एकदम भारी. हा, मला मुस्का नका मारू. अच्छा असं आहे का? ओके, सॉरी सॉरी सॉरी. ऑल द बेस्ट. आपण बसूया का आता? हो हो, चला या. परी ये, तू बस इथे, बस ये. काय म्हणणं हा? काय म्हणणं? काय? काही नाही. मग सारखं तिकडे का बघतोस? टेन्शन आलंय का? नाही, असं काही नाही. मला टेन्शन आलं, कशाची भीती वाटली. मी सुद्धा आईकडे सारखं बघत असते. अच्छा, नाही असं काही नाही. इंटरव्ह्यू दिला नाही का कधी? कधी गरजच नाही पडली. आधी खा मग इंटरव्ह्यू. नाही नाही अगं, नको, खरंच मला भूक नाही. आई म्हणते उपाशी पोटी परीक्षेला जाऊ नये. हो का? तुझं राहू दे, मी दुसरं ऑर्डर करतो. मला वन मोर फ्राईज प्लीज. अगं तू ऐक ना, खाऊन घे ना आधी थोडस. आधी परीक्षा. हो का? बर. तुझं नाही आईचं लग्न झाल्यावर. त्याच्यानंतर खाली बस. मी हे म्हणत होतो की मग आपण छान छान जागी फिरायला जाऊ, खूप काही खाऊ, खूप छान छान आपण ड्रेसेस विकत घेऊ. कोणत्या रंगाचा ड्रेस? पिंक. पण मला तो ब्लू आवडतो. मग ब्लू कलरचा ड्रेस घेऊ आपण. आणि मला ड्रेस नकोच असेल तर? ड्रेस नको तर जॅकेट. उन्हाळ्यात आपण
हिवाळ्यासाठी आधीच घेऊन ठेवू ना. पण मला तर पावसाळा आवडतो. पावसाळा आवडतो. छत्री घेऊ का मग? नको का? स्पायडरमॅन की टिंकरबेल? टिंकरबेल. पण मला तर स्पायडरमॅन आवडतो. स्पायडरमॅन आवडतो तू कधी बोलली नाही. आईला गाणं आवडतं की डान्स? गाणं? डान्स? गाण्यावर डान्स? सांगतोयस की विचारतोयस? एक्सक्यूज मी. थांब मीच सांगते. आईला गाणं आवडतं. मी म्हणालो ना तुला. मी सुरुवातीलाच म्हणालो ना गाणं म्हणून. तुला काहीच माहिती नाही. तुमच्याकडे इंटरव्ह्यूला अशी उत्तर चालतात? नाही. बरं मला सांग, मला घरात एक प्राणी हवा असेल तर कोणता आणशील? प्राणी आपण कॅट. आई तर मांजरीला का आवडते? हो. हा. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला अजूनही माहित नाहीये. तुला कुठे माहिती असणार माझ्याबद्दल? आपण ते एकत्र राहतच नाही. हो. आपण एकत्र राहायला लागणार ना, तुला सगळं करेल. अच्छा. मग तुम्हाला ओळखू लागशील ना. म्हणजे तुझी आमच्या लग्नाला माझी तुमच्या लग्नाला परमिशन आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. येस. वाव. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुला माहितीये तर मी परत सांगतेय, तू पुन्हा एकदा विचार कर. तुला वाटते तशी गोड नाहीये. चिडली ना खूप डेंजर आहे. हा थपाटे देते. माझी तरी आई आहे, तुझं काय करेल नीट विचार कर. ठीक आहे. सहन करीन मी धपाटे. फायनली सगळं सुरळीत झालं. चला